विचार करा, दररोज हुंडीमध्ये जमा होणारे साधारण 4 ते 5 कोटी रुपये, बँकांमध्ये असलेली 2.3 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रोकड, 11 टनांपेक्षा जास्त सोनं आणि या सगळ्या गुंतवणुकीतून मिळणारं कोट्यावधींचं वार्षिक व्याज, हे आकडे खरंच डोळे दिपवणारे आहेत. पण प्रश्न हा आहे की एवढं दान इथे येतं कसं? यामागे खूप सुंदर पौराणिक कथा आहे. असं मानलं जातं की भगवान व्यंकटेश्वरांनी त्यांच्या विवाहासाठी संपत्तीची देवता असलेल्या कुबेराकडनं कर्ज घेतलं होतं. आणि भाविक असा विश्वास ठेवतात की ते जे काही दान देतात त्यांनी ते देवाला ते कर्ज फेडायला मदत करत आहेत. ह्या एका कथेमुळे दान देणं हे एक कर्तव्य बनतं, एक वैश्विक कर्तव्य. मग ह्या प्रचंड पैशाचं पुढे होतं काय? तर हा पैसा परत फिरून भक्तांच्या आणि समाजाच्याच कामासाठी वापरला जातो. मंदिराचे रोजचे विधी आणि देखभाल, लाखो भाविकांसाठी मोफत जेवण आणि निवासाची सोय, रुग्णालय आणि शिक्षण संस्था चालवणं आणि अर्थातच इथली प्रचंड सुरक्षा व्यवस्था, या सगळ्यावर तो खर्च होतो आणि उरलेली रक्कम भविष्यासाठी पुन्हा गुंतवली जाते. चला, आता या प्राचीन श्रद्धास्थानाच्या भविष्याकडे एक नजर टाकूया. आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात हे मंदिर स्वतःला कसं सांभाळत आहे, कसं बदलत आहे. आणि ही तुलना तर या मंदिराचं संपूर्ण सार सांगून जाते. जरा बघा, एका बाजूला आहेत प्राचीन वैखनस आगम ग्रंथांनुसार चालणारे शतकानुशतके जुने विधी, तर दुसऱ्या बाजूला आहे चेहऱ्यावरून ओळख पटवणारी आधुनिक फेशियल रेकग्निशन तिकीट प्रणाली. एका बाजूला आहे तो 300 वर्षांपासून चालत आलेला तोच पवित्र लाडू प्रसाद, तर दुसऱ्या बाजूला गर्दी नियंत्रणाचे असे आधुनिक मॉडेल्स आहेत ज्यांचा अभ्यास जगातली दुसरी मोठी तीर्थक्षेत्र करत आहेत. परंपरा आणि तंत्रज्ञानाचा हा मेळ खरंच अविश्वसनीय आहे.